भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथील माजी सैनिक भानुदास सखाराम शेंडे यांनी ग्रामपंचायतीवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप केला आहे। देशसेवेसाठी तब्बल 14 वर्ष कार्य केल्यानंतर शासनामार्फत महसूल विभागाने सन 2002 मध्ये त्यांना सुमारे 3700 चौरस फूट जमीन मंजूर केली होती। संबंधित जागेचा 7/12 व नमुना 8A हे सर्व अधिकृत कागदपत्रे शेंडे यांच्या नावावर आहेत। मिळालेल्या जागेतील काही भागात त्यांनी घर उभारले तर उर्वरित जागा रिकामी ठेवली होती। मात्र याच रिकाम्या जागेवर ग्रामपंचायतीने कोणतीही कायदेशीर मोजणी किंवा परवानगी न घेता अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। एवढेच नव्हे तर ती जागा गावातील एका मंडळाला सभामंडप उभारण्यासाठी दिल्याचेही शेंडे यांचे म्हणणे आहे। माजी सैनिकांचा दावा आहे की या सर्व कागदपत्रे त्यांच्या नावे असतानाही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। केवळ सामूहिक मतांच्या राजकारणासाठी आपली जमीन बळकावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। देशाची सेवा केलेल्या सैनिकालाच न्याय न मिळणे ही अत्यंत संतापजनक बाब असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे। या प्रकरणात तात्काळ चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू असा इशारा माजी सैनिक भानुदास शेंडे यांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख। मी भानुदास सखाराम शेंडे, मी माजी सैनिक। मला हे 2002ला शासनाकडून 3700 स्क्वेअर फूट मला जागा मिळालेली आहे आणि सर्व माझ्याकडे लीगल डॉक्युमेंट आहेत जागेचे। तरी ग्रामपंचायतीने 2014ला 2013ला हे 13पासून ग्रामपंचायतवरती माझी केस चालू आहे, कारण ग्रामपंचायतने अदर्स दुसऱ्या एक मंडळाला यांनी हे सभागृह बांधून दिलं आहे आमदार निधीतून। दुसरी गोष्ट, एक गजानन जयपाल सेबे यांनी हा एक अतिक्रमण केला होता, त्याची 2011ला केस चालू असताना त्यांनी 2014ला ते सभागृह त्यांना बांधून दिलं आहे मंडळाला। तर हे जे माझ्याजवळ जो अन्याय होत आहे ना, आता पुन्हा आता यावर्षी 2023ला हे सभामंडप आमदार निधी नानाभाऊ पटोले यांच्या निधीतून हे बांधकाम करत आहेत। हे तहसीलदार कार्यालयाने यांनी सरपंचांनी जो अर्ज केला आहे का हे सीमा निश्चित करून देण्यासाठी आम्हाला अडचण होत आहे बाबूंशी, तर तहसीलदारांनी जे बोलले आहे की तुम्ही ही जागा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन मोजणी करून घ्या, परंतु तसं न करता यांनी मोजणी न करता ह्यांनी जाणून बुजून हे अतिरेक करून हे बांधकाम करत आहेत। अशा प्रकारे माझ्याजवळ शासनाने माझा जो 3700 स्क्वेअर फूटमध्ये जो आहे क शीटप्रमाणे जो बांधकाम जो अतिरेक केलेला आहे तो माझ्या क शीटप्रमाणे आलेला आहे आणि सर्व दस्तावेज मी कोर्टाचे सुद्धा दिलेले आहेत। 2017ची जो जजमेंट ते बी कोर्टाला दिली आहे आणि 7/12 या 9 गट नंबर 9/2चा जो आहे ते सर्व दिलेलं आहे मी ग्रामपंचायतात। तरी पण हे डिनाय करून माझी दिशाभूल करत आहेत आणि बहुत मोठा अन्याय करत आहेत माझ्यासोबत। म्हणून शासनाने जो आहे तहसीलदार कार्यालय जो संबंधित कार्यालय आहे SDO वगैरे आता कोणत्याच प्रकारच्या माझ्या 1 महिन्यापासून पत्राचे प्रतिउत्तर नाही देऊन राहिले आहे। म्हणून हे माझी 7/12 3751 स्क्वेअर फूटमध्ये माझ्या फक्त 1100 स्क्वेअर फूटमध्ये माझी बांधकाम आहे, बाकी 250 2500-600 स्क्वेअर फूट यांच्या याच्यामध्ये आहे। म्हणून ते शासनाने मला परत ज्याप्रमाणे दिली आहे त्याप्रमाणे मला कशी कोणत्याही प्रकारे मला परत करण्यात यावा, हेच माझी विनंती आहे शासनाला।